नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग यामधील ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन्स या विषयावरती चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे काय, तसंच स्ट्रॅटेजिक प्लॅन आणि त्यातले जे काही वेगवेगळे घटक आहेत, या घटकांचा अभ्यास आपण गेलेल्या व्हिडिओमध्ये केला होता. आज आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनमधील स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे आपण जेव्हा करत असतो तेव्हा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यामध्ये जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा नियोजन करत असताना आपल्याला काही फायदे आणि काही तोटे होत असतात. याचाच अभ्यास आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे जे काही प्लॅनिंगचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस आहेत याच्यासाठी करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक जे काही प्लॅनिंग आहे त्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचे ॲडव्हांटेजेस काय तर याचा आपण अभ्यास करूया. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला जो ॲडव्हांटेज आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा तो म्हणजे की याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जे आहेत, म्हणजे स्ट्रॅटेजिक जेव्हा प्लॅन तयार करतो आपण किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करताना व्यवसायामध्ये जे काही वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स किंवा गोंधळाची परिस्थिती ज्याला आपण म्हणतो, तर अशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती ही आपल्याला टाळता येते. म्हणजेच काय की जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करत असतो तेव्हा ही एक खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण एक प्लॅनिंग करत असतो आणि प्लॅनिंग ही अशा प्रकारची एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांची ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा त्यांचं जे काही मिशन आहे हे पूर्ण करण्यासाठी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही मदत करत असतं. आणि त्यामुळे प्लॅनिंग करत असताना प्लॅनिंग हे नेहमी आपण भविष्यासाठी करत असतो आणि आपलं जे काही फ्युचर आहे ते नेहमीच हे अनसर्टन असतं आणि ते बदलणार असतं. त्यामुळं आपल्याला योग्य ती कृती कशा प्रकारे करायची हे आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मधून कळतं. आणि जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतो तेव्हा आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करताना जे काही गोंधळ होऊ शकतो तो गोंधळ आपल्याला या ठिकाणी टाळता येतो किंवा त्याला आपण म्हणतो की प्लॅनिंग करताना जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात एक्झिक्युशन मध्ये तर ते कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. त्यामुळे आपली जी कंपनी आहे त्या कंपनीचं जे काही कामकाज आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे सुरू राहतं. म्हणजेच स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करत असताना स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये प्लॅनिंग ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण भविष्यात काय होणार आहे याच्या तुम्ही आत्ता करत असता. त्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या सर्वच्या सर्व अडथळे किंवा ज्या अडचणी आहेत किंवा कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दूर करण्यास मदत होते. दुसरा बेनिफिट आहे किंवा ॲडव्हांटेज आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा तो म्हणजे की याच्यामध्ये कॉस्ट कटिंग केली जाते. म्हणजेच आपला जो काही खर्च आहे तो खर्च याच्यामध्ये वाचतो. आता खर्च कशा प्रकारे वाचतो तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला टाइम लागतो, त्यानंतर आपली एनर्जी जाते, आपला पैसा जातो. म्हणजेच प्लॅनिंग करणं हे थोडंसं खर्चिक आहे. परंतु एकदा का तुम्ही प्लॅनिंग केल्यानंतर सर्व तुमच्या गोष्टी ह्या प्लॅनिंग वाईज चालतात. मग त्या प्लॅनिंग वाईज झाल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याची इम्प्लिमेंटेशन जेव्हा आपल्याला करायचं असतं किंवा त्याची अंमलबजावणी जेव्हा करायची असते तेव्हा अंमलबजावणी करत असताना आपलं सर्व गोष्टी ह्या प्लॅनिंगनुसार झाल्यामुळे आपल्याला कुठंही एक्स्ट्रा खर्च उद्भवत नाही आणि त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं जी काही एक्स्ट्रा खर्च जाणार होता तो एक्स्ट्रा खर्च आपला त्या ठिकाणी वाचतो. आणि तो खर्च वाचल्यामुळे आपल्याकडे आपल्या कंपनीची जी काही आपण प्लॅनिंग केलेली आहे, स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग केलेली आहे, त्या प्लॅनिंगमुळे आपल्या कंपनीची कॉस्टमध्ये बचत होते. म्हणजेच आपली खर्चामध्ये कपात होऊ शकते. कारण की बघा, नियोजन जर चुकीच्या पद्धतीने झालं किंवा इम्प्लिमेंटेशन जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्ट ही इन्कड होणारच आहे. यानंतरचा जो ॲडव्हांटेज आहे ती म्हणजे सिक्वेन्शनल अँड ऑब्जेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे आपण हेतुपूर्ण आणि क्रमवार आपल्या जे काही उपक्रम आहेत किंवा आपल्या जे काही स्ट्रॅटेजीज आहेत तर ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आता जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा प्लॅनिंग करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट आणि त्या गोष्टीचं जे काही मिशन आहे, विजन आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे हे आपल्याला आधी डिसाईड करावं लागतं. तसंच त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, तो प्रोग्राम कसा रन करायचा, त्याचं टाइम टेबल कसं बनवायचं, ह्या सर्व गोष्टी ह्या आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये करत असतो. त्यामुळे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे आपल्याला आपल्या कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण करता येतात. कारण प्लॅनिंग करताना आपण आपल्या कंपनीचं उद्दिष्ट आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं असतं. त्यामुळे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह ठरवावे लागतील, कोणते प्रोग्रामचे इम्प्लिमेंटेशन करावं लागेल, ह्या वेगवेगळ्या स्टेप्स आपण फॉलो करत असतो. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये आपलं जे काही ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करायचं आहे तर तो ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करण्याचं एक महत्त्वाचं काम या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये होत असतं. आणि एकदा का तुमचे ऑब्जेक्टिव्ह डिसाईड झाले त्याच्यानंतर आपण
पैसे असतील, तुमचे मशीन असेल, मनुष्यबळ असेल, ह्या सर्व लोकांचा आपण काय करत असतो, तर या सर्व लोकांचा एकत्रितपणे वापर करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो. आणि जेव्हा आपण हे असं इम्प्लिमेंटेशन करतो तेव्हा आपली त्याच्यामध्ये असणारी रिस्क ही कमी होते, जेणेकरून आपल्याला एखाद्या गोष्टीचं नियोजन हे अतिशय सिक्वेन्शनली त्याचं ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येत असतं. पुढचा जो ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे काय, तर आपल्याला हे इम्प्लिमेंटेशन जे करायचं आहे तर ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम तयार करावे लागतात आणि हे प्रोग्राम आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगच्या माध्यमातून करता येतात, की जे प्रोग्राम आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी उपयोगी ठरतात. आता याच्यामध्ये प्लॅनिंग करताना जे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट काय करतं, तर प्रत्येक प्रोग्राम हा कसा इफेक्टिव्हली आपल्याकडे रन केला जाईल याचा तो विचार करत असतो. त्यामुळे आपल्या कंपनीला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, तसंच नियोजन केल्यामुळे आपले सर्वच्या सर्व जे काही प्रोग्राम्स किंवा आपल्या ज्या काही योजना आपण आखलेल्या आहेत ते योजना आपण कशा प्रकारे सर्व लोकांशी समन्वय साधून, सर्व विभागांशी समन्वय साधून आपण त्या योजना व्यवस्थित अंमलात आणू शकतो आणि आपल्या कंपनीचे जे काही मुख्य ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करू शकतो, याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची मदत होत असते. त्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो. आता बऱ्याचदा स्ट्रॅटेजिकली आपण जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा प्लॅनिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं अनालिसिस करावं लागतं आणि जेव्हा ते अनालिसिस करतो, उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटल अनालिसिस असेल, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो पर्यावरण मूल्यमापन असेल, म्हणजेच आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असे कोणते घटक आहेत की ज्या घटकांचा आपल्या नियोजनावरती परिणाम होऊ शकतो. तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये तुम्ही टेक्नॉलॉजिकल फॅक्टरचा जर विचार घेतला असेल तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये कोणती येत आहे आणि ती टेक्नॉलॉजी आपल्याला कशा प्रकारे भविष्यामध्ये उपयोगी पडेल, या सर्व गोष्टींचा विचार हा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये केला जातो. त्यामुळे जी काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपल्याला म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटला भविष्यामध्ये किती चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि आपल्याकडे जे काही जुन्या टेक्नॉलॉजी आहे त्या जुन्या टेक्नॉलॉजीला रिप्लेस करून नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे कशा प्रकारे आणता येईल याचा वापर हा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे आपल्याला होत असतो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे फक्त स्ट्रॅटेजिकली कंपनीला इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करत नाही, तर इतर जे काही मॅनेजरियल काम आहेत कंपनीचे तर त्या कामांसाठी सुद्धा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा उपयोग होत असतो. कारण की कोणतीही कंपनी ही इफेक्टिव्ह किंवा एक चांगली कंपनी आहे हे आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा त्या कंपनीचं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट चांगलं असेल तर आपण त्याला काय म्हणतो की कंपनी खूप चांगली आहे. म्हणजे प्लॅनिंग असेल, ऑर्गनायझेशन असेल, इम्प्लिमेंटेशन असेल, मोटिवेशन असेल, कोऑर्डिनेशन असेल, कंट्रोल असेल, अशा प्रकारचे जे काही इतर फंक्शन्स आहेत ते हे फंक्शनचं सुद्धा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन अँड ऑर्गनायझेशन करण्यासाठी आपलं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावत असतं. यानंतरचा जो ऍडव्हान्टेज आहे ते म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे आपल्याला आपल्या कंपनीमध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, उदाहरणार्थ मेन मटेरियल, मनी, मशीन, ह्या सर्वच्या सर्व रिसोर्सेसचं चांगल्या प्रकारचा यूज करता येतो. कारण बघा तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला वापरायची असेल आणि तुम्ही जर त्याचं योग्य नियोजन केलं असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या कमीत कमी लॉस होऊन तुम्हाला चांगल्यात चांगलं त्याचा आउटपुट मिळू शकतो. कारण की तुमच्याकडे जे असणारे रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस तुम्ही किती चांगले वापरता याच्यावर तुमच्या कंपनीचा सक्सेस आणि प्रॉफिटेबिलिटी ही ठरत असते. कारण की जेव्हा इंटरनल ऑडिटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इंटरनल ऑडिटमध्ये स्ट्रॅटेजिकली तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्लॅन केलं हे त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. कारण की इंटरनल ऑडिटमध्ये कंपनीचा जो काही पैसा आहे किंवा कंपनीचा मॅनपॉवर असेल आणि कंपनीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत ह्या सर्व गोष्टींचं इव्हॅल्युएशन हे इंटरनल ऑडिटमध्ये होत असतं. आणि इंटरनल ऑडिटमध्ये जेव्हा असं लक्षात येतं की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे हे सर्व रिसोर्सेस जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे वापरले गेलेले आहेत, त्याचा पुरेपूर वापर झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींमुळे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमुळे कंपनीच्या खर्चामध्ये बचत झालेली आहे हे तुम्हाला इंटरनल ऑडिटमध्ये दिसून येतं. तर हे होते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचे ऍडव्हान्टेजेस. जसं आपण म्हणतो की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, म्हणजे एव्हरी कॉइन हॅज अ टू साइड्स, वन इज head and second is tail. So similarly, everything has a positive and negative replications. So we will move on towards the second aspect, that is the disadvantages of the strategic planning. So as far as disadvantages of strategic planning is concerned, number one, strategic plan is costly. Strategic जे काही नियोजन करणं आहे ते तुम्हाला खूप खर्चिक आहे, कारण की स्ट्रॅटेजिकली प्लॅन करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. जे काही एक्सपर्ट लोक आहेत त्या एक्सपर्ट लोकांचं या ठिकाणी तुम्हाला ऍडवाइस घ्यावा लागतो आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला याची खात्री देता येत नाही की तुम्ही जे काही कंपनीसाठी करणार आहात ते कंपनीसाठी केलेलं तुमचं यशस्वी होईल किंवा नाही.
याची तुम्हाला खात्री किंवा याची तुम्हाला गॅरंटी कधीही नसते, कारण की प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे प्लॅनिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा प्लॅनिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा खर्च जो असतो तो खर्च तुम्हाला करावा लागतो. त्यामुळे तुम्ही केलेला खर्च आणि त्याच्यामधून मिळणारं उत्पन्न हे तुम्हाला जास्त मिळेल का कमी मिळेल याची तुम्हाला गॅरंटी असत नाही. हा एक डिसएडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा आहे. सेकंड जो डिसएडव्हान्टेज आहे ते म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे छोट्या छोट्या कंपन्यांना अजिबात परवडणार नाही. म्हणजे इट इज नॉट अफोर्डेबल टू एव्हरी कंपनी. याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅन करायचा म्हणजे तुम्हाला खूप सारा खर्च करावा लागतो, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रिस्क घ्यावी लागते आणि ज्या छोट्या कंपन्या असतात तर त्या छोट्या कंपन्यांचं भांडवल हे कमी असतं आणि त्यांच्याकडचं जे कॅपिटल कमी असल्यामुळे त्यांना अशा प्रकारचे महागडे स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग ह्या गोष्टी त्यांना करणं जमत नाही आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे सर्वच कंपन्यांना परवडणारं किंवा सोसणारं असं नाही. यानंतर बऱ्याचदा स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करत असताना जो व्यक्ती प्लॅनिंग करतो तर त्या व्यक्तीचे बऱ्याचशा गोष्टी ह्या अंदाजावरती असतात. म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी एस्टिमेटवरती काम करता, म्हणजे तुम्हाला अंदाज लावावे लागतात. आता अंदाज हे माहितीवरती अवलंबून असतात. म्हणजे तुम्हाला जर चांगली माहिती असेल तर तुम्ही चांगला अंदाज लावू शकता, पण जर माहिती तुमची विश्वासार्ह नसेल, म्हणजेच माहिती जर तुमची एकदम ॲक्युरेट नसेल तर तुमचा जो काही एस्टिमेट आहे किंवा जजमेंट जे आहे तर तो तुमचं एस्टिमेट किंवा जजमेंट हे चुकीचं होऊ शकतं. आणि जर तुमचं एस्टिमेट किंवा जजमेंट हे चुकीचं ठरलं तर मात्र तुम्ही तुमच्या कंपनीचं जे काही नियोजन केलेलं आहे ते पूर्ण नियोजन वाया जातं आणि तुम्हाला जे काही एक्सपेक्टेड आउटकम आहे ते एक्सपेक्टेड आउटकम सुद्धा याच्यामधून मिळत नाही. आता स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा जर विचार करायचा म्हटलं तर पुढचा डिसएडव्हान्टेज याच्यामध्ये असा आहे तो म्हणजे की स्ट्रॅटेजिक जे काही प्लॅनिंग आहे तर ते खूपच रिजिड आहे. म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये इमिजिएटली बदल करणं शक्य होत नाही, कारण की एकदा तुम्ही नियोजन केल्यानंतर त्याच्यामध्ये शक्यतो बदल करणं थोडंसं अवघड असतं. आता अवघड का असतं, कारण की बऱ्याचदा प्रशासकीय लेवलवरती अशा प्रकारचं नियोजन केलेलं असतं. त्यामुळे या नियोजनामध्ये तुमचा संपूर्ण व्यवसाय किंवा तुमच्या व्यवसायाची संपूर्ण जी काही एक सिस्टीम आहे ती सिस्टीम एक एक फिक्स प्रकारची सिस्टीम बनते. त्याच्यामध्ये शक्यतो बदल करणं हे कंपनीला परवडणार नसतं, कारण की जर त्याच्यात बदल करायचा झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसा, वेळ आणि श्रम ह्या गोष्टींचा खर्च करावा लागतो. त्यामुळे तुमच्याकडचे जे काही कर्मचारी आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत या सर्व एम्प्लॉईजला त्यांना ज्या पॉलिसीचे प्रोग्राम ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणेच काम करणं भाग पडतं. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काही लिमिटेशनच्या बाहेर जाऊन याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो बदल करता येत नाहीत आणि जर तुम्हाला बदलच करायचा झाला तर त्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो. म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे शक्यतो बदलत नाही. याच्यामध्ये खूप कमी वेळेला बदल करू शकतो आपण. आणि त्यानंतर शेवटचा जो डिसएडव्हान्टेज आहे तो म्हणजे काय, फेल्युअर ड्यू टू फ्लक्च्युएशन्स. बऱ्याचदा व्यवसायामध्ये किंवा पर्यावरणामध्ये बरेचसे असे घटक असतात की त्या घटकांमुळे आपल्या व्यवसायाचं अपयश होऊ शकतं, जे घटक तुमच्या पण अखत्यारीत असत नाहीत. मग अशामुळे काही फ्लक्च्युएशन्स आल्यामुळे तुमच्या कंपनीचं जे काही स्ट्रॅटेजिक नियोजन आहे ते फेल होऊ शकतं. आणि जर नियोजन फेल झालं, याचा फेल का होतं तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये बदल करता येत नाही आणि जर तुम्ही बदल करू शकला नाही तर मात्र तुमचा जे काही नियोजन आहे ते नियोजन फारसं इफेक्टिव्हली त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होईल असं सांगता येत नाही, कारण की बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये नेहमी आणि सातत्याने बदल होत असतात. उदाहरणार्थ दरवर्षी टॅक्सेशन पॉलिसी चेंज होत असते, गव्हर्नमेंटची किंवा आरबीआयची जी मॉनिटरी पॉलिसी आहे, फिस्कल पॉलिसी आहे, अशा प्रकारच्या पॉलिसी या दरवर्षी किंवा दर 2-3 महिन्याला चेंज होत असतात. तर त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या व्यवसायावरती देखील होत असतो आणि म्हणून अशा बदलांमुळे कधी-कधी आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते फक्त कागदावरतीच राहतं आणि त्याला इम्प्लिमेंट करणं हे अशक्य होऊन बसतं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्लॅनिंगसाठी आपण केलेला खर्च असेल, आपला एक शक्ती असेल किंवा एफर्ट असेल, तर या सर्व गोष्टी वाया जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस याच्यावरती चर्चा केलेली आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण असेल किंवा शंका असल्यास तुम्ही कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुमची शंका मला त्या ठिकाणी सोडवता येईल. आपण सर्वांनी हे लेक्चर व्यवस्थित ऐकून घ्या. तसंच तुम्हाला जिथे कुठे डाऊट वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ती शंका लिहून ठेवा आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही मला ती विचारा. थँक यू.